नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, सुपर 20 प्रश्नावली भाग 7 आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपण 6 भाग प्रदर्शित केले आहेत। विद्यार्थी मित्रो, आपण ते जर पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्यावे। तसेच अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करावे। विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण यासाठी निवडलेले आहेत, जे की आपल्या BEd CET साठी अतिशय महत्त्वपूर्ण होय। तर चला करूया सुरुवात। त्यातला प्रश्न क्रमांक 1, एका दिवसात किती सेकंद असतात? 1 24,000, 2 86,400, 3 3,600 आणि 4 64,800। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 86,400 एवढे सेकंद आपल्याला एका दिवसामध्ये पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रो, एका तासामध्ये 3,600 सेकंद असतात, ही बाब आपण लक्षात ठेवावी। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकगीत प्रकार कोणता आहे? 1 भारुड, 2 लावणी, 3 अंगाई, 4 कविता। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 लावणी हे करेक्ट उत्तर होय। प्रश्न क्रमांक 3, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? ऑप्शन 1 गडचिरोली, 2 गोंदिया, 3 चंद्रपूर, 4 यवतमाळ। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 यवतमाळ हे करेक्ट उत्तर होय। तर पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणजेच विद्यार्थी मित्रो कापूस उत्पादनात क्रमांक 1 वर असणारा जिल्हा कोणता, असाही हा प्रश्न होय। ऑप्शन 4 हे करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? 1 पद्मश्री, 2 पद्मभूषण, 3 भारतरत्न, 4 पद्मविभूषण। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार होय। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डायनामोचा शोध कोणी लावला? 1 मायकल फॅरेडे, 2 अल्फ्रेड नोबेल, 3 एडिसन, 4 आइन्स्टाईन। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 मायकल फॅरेडे करेक्ट उत्तर होय। तर विद्यार्थी मित्रो, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे। तर विद्यार्थी मित्रो, डायनामो आणि डायनामाइट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। डायनामो जो की कुठल्याही मोटारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो, तर डायनामाइट म्हणजेच जे ब्लास्ट करण्यासाठी आपण विहिरीसाठी, खडक फोडण्यासाठी, मायनिंगमध्ये म्हणजेच खाणकामामध्ये आपण जे डायनामाइट वापरतो त्याचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे। तर डायनामोचा शोध विद्यार्थी मित्रो मायकल फॅरेडे यांनी लावला। ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात। पुढचा प्रश्न, 0 ते 100 संख्येत एकूण 0 किती वेळा येतो? तर विद्यार्थी मित्रो, आपण जर 1 ते 100 संख्या लिहिल्या, अंक लिहिले, तर विद्यार्थी मित्रो त्यामध्ये शून्याची संख्या किती वेळा येईल हा प्रश्न अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो। 1 10 वेळा, 2 12 वेळा, 3 9 वेळा आणि 4 11 वेळा। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 11 वेळा करेक्ट उत्तर होय। विद्यार्थी मित्रो, 10 20 30 40 अशा प्रकारे 90पर्यंत, तसेच शेवटच्या पाड्यामध्ये आपल्याला 10 पाहायला भेटतात आणि त्यावरती अजून एक 0 म्हणजेच 10 ते 100 मधल्या 10पर्यंत आपल्याला 10 शून्य पाहायला भेटतात व 100 मध्ये 2 शून्य आहेत, त्यामुळे 11 शून्य। तर 11 शून्य करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो? 1 मुख्यमंत्री, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 राज्यपाल। विद्यार्थी मित्रो, निवडणूक आयुक्त जे असतात ज्यांना आपण मुख्य निवडणूक आयुक्त असं म्हणतो, तर त्यांची निवड राष्ट्रपती हे करत असतात। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या देशात भारताचे चलन प्रमाणित आहे, म्हणजे आपले पैसे कोठे चालतात, असा हा प्रश्न। 1 चीनमध्ये, 2 पाकिस्तान, 3 श्रीलंका, 4 नेपाळ। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 नेपाळ करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? 1 दौडा बेटा, 2 K2, 3 माउंट एव्हरेस्ट, 4 कळसुबाई। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 K2 हे जगातील 2 नंबरचं शिखर आहे, म्हणजे जगातील 2 नंबर उंच असणारं शिखर। तर भारतातील 1 नंबर म्हणजे सर्वात उंच शिखर होय। तर आपलं उत्तर K2 हे होय। तसेच विद्यार्थी मित्रो, माउंट एव्हरेस्ट जगातील नंबर 1चं शिखर आहे, जे की भारताच्या सरहद्दीमध्ये नसून ते नेपाळ या देशाच्या सरहद्दीमध्ये आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। तर विद्यार्थी मित्रो, कळसुबाई हा जो ऑप्शन आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आपल्याला पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रो, आपलं उत्तर जे आहे भारतातील सर्वात उंच शिखर K2 ही बाब आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न,
कोणत्या ग्रहास पहाट तारा म्हणतात? 1 बुध ग्रहास, 2 मंगळ ग्रहास, 3 शुक्र ग्रहास, 4 गुरु ग्रहास. विद्यार्थी मित्रो, बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. तर मंगळ, ज्याला आपण तांबडा ग्रह म्हणून ओळखतो, ज्यावरती सजीवसृष्टीचे काही खुणा आपल्याला भेटलेल्या आहेत, काही मार्क्स भेटलेले आहेत, तिथं पाण्याचे विवर आपल्याला त्याच्या खुणा भेटलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रो, शुक्र हा जो ग्रह आहे तर याला आपण पहाटचा तारा तसेच साय तारा म्हणजे सायंकाळी उशिरा दिसणारा तारा असेही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. तर गुरुग्रह आपल्या परिचयाचा आहे, जो आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होय. तर विद्यार्थी मित्रो, आपल्या सूर्यमालेशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारले जातात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रो, आपलं जे जनरल नॉलेज आहे BEd CETसाठीचं, त्यामध्ये भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, तसेच विद्यार्थी मित्रो जागतिक लेवलचे सुद्धा भूगोलचे जे प्रसिद्ध प्रश्न आहेत ते विचारले जातात. पण मॅक्झिमम प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात. तसेच विद्यार्थी मित्रो, इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र यातूनही आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतात. म्हणजेच आपलं जे जनरल नॉलेज आहे ते फक्त चालू घडामोडी नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला लेखक, प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक असतील, कवी असतील, काव्यखंड असतील, तर हे आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. तसेच विविध पुरस्कार, क्रीडा क्षेत्र, साहित्य क्षेत्र, त्यानंतर कलाक्षेत्र, त्यामध्ये चित्रपट असतील किंवा विविध ज्या कला आहेत, इतर वाद्य आहेत, ह्याही गोष्टी आपल्याला या अनुषंगाने लक्षात घ्यावे लागतील. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, कोणत्या नदीस गंगा नावाने ओळखले जाते? विद्यार्थी मित्रो, ऑप्शनमध्ये ऑप्शन 1 गोदावरी, 2 कावेरी, 3 कृष्णा, 4 कोयना. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 गोदावरी, जी की दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. तर या नदीला आपण दक्षिण गंगा या नावाने ओळखतो. तर गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी, त्यासारखीच लांब असणारी पण दक्षिणमध्ये असणारी गोदावरी ही दक्षिण गंगा या नावाने ओळखली जाते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत तुकाराम, 2 संत नामदेव, 3 संत ज्ञानेश्वर आणि 4 संत मीराबाई. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर हे करेक्ट उत्तर. तर विद्यार्थी मित्रो, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे दुसरे नाव म्हणजेच ज्ञानेश्वरी हे होय. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे. चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे ग्रंथकार, रचनाकार कोण असा जर प्रश्न आला, त्याचंही उत्तर संत ज्ञानेश्वर असणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की जागतिक स्तरावरून आपल्याला पाहायला मिळतोय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे स्थित आहे? विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण स्वातंत्र्य देवतेचा पुतळा असं म्हणत असतो, तर तो पुतळा कोठे आहे असा हा प्रश्न. 1 न्यूयॉर्क येथे, 2 लंडन येथे, 3 पॅरिस येथे, 4 फेनिस येथे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 न्यूयॉर्क अमेरिकेची राजधानी येथे आपल्याला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, प्रसिद्ध लंडन ब्रिज आपल्याला लंडनमध्ये पाहायला मिळतो. तसेच लंडन शहराजवळून वाहणारी जी नदी आहे विद्यार्थी मित्रो, जिचं नाव थेम्स आहे, थेम्स नदी. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, थेम्स नदी ही जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे. तर ती लंडन शहरापासून वाहते. तसेच विद्यार्थी मित्रो, पॅरिस येथे आयफेल टॉवर स्थित असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. व्हेनिस, जे की जर्मनीतील एक शहर आहे विद्यार्थी मित्रो, तर त्याला आपण कालव्यांचे शहर असं म्हणतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 15 जून, 2 17 सप्टेंबर, ऑप्शन 3 1 मे आणि 4 3 डिसेंबर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 17 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, संत रामदास यांचे समाधीस्थळ कोठे आहे? 1 सज्जनगड, 2 जामसमद, 3 आपेगाव, 4 आळंदी. विद्यार्थी मित्रो, सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आपल्याला संत रामदासांची समाधी पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, जामसमद हे त्यांचं जन्मस्थळ, जन्मगाव होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? 1 कोल्हापूर येथे, 2 सातारा येथे, 3 अहमदनगर येथे, 4 मुंबई येथे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 सातारा येथे आपल्याला पहिली सैनिक शाळा सुरू केलेली पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 विनोबा भावे, 2 संत तुकडोजी महाराज, 3
रवींद्रनाथ टागोर, 4 समर्थ रामदास. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 विनोबा भावे हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला, हे आपण लक्षात घ्यावे. ग्रामगीता ही वेगळी बाब आहे विद्यार्थी मित्रो, वेगळा ग्रंथ आहे. गीताई हा वेगळा ग्रंथ आहे. तसेच श्री रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा ग्रंथ आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. गीतांजली. तर विद्यार्थी मित्रो, हे 3 ग्रंथ वेगवेगळे आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला पाहायला भेटतात, म्हणजेच थीम वेगवेगळे आहेत. तर विद्यार्थी मित्रो, रवींद्रनाथ टागोर यांचा जो गीतांजली काव्यखंड आहे त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती कोण? 1 धोंडो केशव कर्वे, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 लता मंगेशकर, 4 सचिन तेंडुलकर. विद्यार्थी मित्रो, या चारही महामानवांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, परंतु महाराष्ट्रातील सर्वप्रथम जो पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रो, तो ऑप्शन 1 धोंडो केशव कर्वे हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? 1 अरुंधती रॉय, 2 आनंदीबाई जोशी, 3 कादंबिनी गांगुली, 4 रखमाबाई राऊत. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 आनंदीबाई जोशी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन 1 आपेगाव, 2 नरसी, 3 जाम, 4 पैठण. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 पैठण करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपला भाग क्रमांक 7 येथे संपतो. विद्यार्थी मित्रो, लवकरच आपण पुढचा भाग प्रदर्शित करणार आहोत. आपली परीक्षा जवळ आलेली आहे, या अनुषंगाने आपण अभ्यास करत राहावं. तसेच काही अडचण, डाऊट, शंका, कुशंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आपल्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.